ही बघा एकदम धाबा स्टाईल दाल पालक तडका. किती छान दिसतोय आणि बनवायला एकदम साधी आणि सोपी पद्धत. ती तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर चला बघूया कशी बनवायची. त्याच्यासाठी आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतली. तिला व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. कुकरमध्ये डिश ठेवलेली आहे. त्याच्यावर आपण डाळीचा डबा ठेवूया. त्यात पाणी टाकून घेऊ. 1 वाटी डाळ आहे तर 2 वाट्या पाणी टाकायचं आहे. त्याच्यात आपण टमाटर टाकून घेऊ 1 कापून. त्यात हळद टाकू. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकणार आहे म्हणजे डाळ उतू जाणार नाही. आता त्याच्यावर एक झाकण ठेवून घ्यायचं आणि कुकरला 2 शिट्या करून घ्यायच्या. तर डाळ शिजली. आता आपण पालक छान व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला असा बारीक कट करून घ्यायचा. एकदम पण बारीक नाही करायचा. आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण बारीक कट करून घ्यायचा. तर 2 जोडी पालक घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो. तर ते आपण असेच बारीक कट करून घेणार आहे सगळे पालक. पालक कापल्यानंतर नाही धुवायची. आधी स्वच्छ पानं धुवून घ्यायची नंतरच ती कापून घ्यायची. तर स्वच्छ आपण दोन्ही पेंडी कापून घ्यायची. कापून झालेली आहे. आता आपण डाळ बनवायला घेऊया. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊ कढईमध्ये आणि त्यातच 2 चमचे तूपसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता छान व्यवस्थित गरम झालं की आपण त्याच्यात जिरे टाकून घेऊ. जिरे छान अशी तडतडले पाहिजे. जिरे छान तडतडले की आता आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आहे ती टाकून घेणार आहे. त्याच्या आधी आपण सर्व गरम मसाले टाकून घ्यायचे तमालपत्र सोडून. आणि हिरवी वेलची नसली तर मोठी इलायची वापरू शकता. आता लांबसड आपण कट केलेलं आलं टाकले, लसूण टाकलं. आता छान भाजला की त्याच्यात आपण एक लाल मिरची आहे ती टाकून घेतली. तर लसूण छान भाजला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा. त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकून घेऊ. खड्या मसाल्यामध्ये काळी मिरी, लविंग, दालचिनी, चक्रीफूल आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे. त्याच्यामुळे तडका डाळीला खूप छान असा स्वाद येतो. आता कांदा आपण छान भाजून घ्यायचा. कांद्याचा कलर गुलाबी चेंज झाला पाहिजे तोपर्यंत कांदा भाजायचा आहे आपल्याला. तर कांदा भाजायला 2 ते 3 मिनटं लागतात. तर कांदा असा छान भाजला गेला आहे. कांदा एकदम करपवायचा पण नाही आणि कच्चा पण नाही ठेवायचा, असा भाजून घ्यायचा. छान भाजून झालेला आहे. आता आपण गॅस कमी करूया आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, जास्त तिखट नसते ती छान व्यवस्थित भाजून घेऊ. त्यातच आपण पालक चिरून घेतलेला, एकदम बारीक पण नाही चिरला मी. तर तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीक चिरून घ्यायचा आणि ती फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. छान कांदा भाजला की पालक टाकून घ्यायचा. आता पालक आपण 2 ते 3 मिनटं छान असंच परतून घ्यायचं आहे. कारण पालकला स्वतःच पाणी सुटतं म्हणून आपण त्यात आत्ता पाण्याचा वापर नाही करायचा आहे. तर पालक छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मसाल्यामध्ये छान मिक्स झालेली आहे. आता 2 ते 3 मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर छान मिक्स झाले. बघू शकता पाणी किती सुटलं आहे. असं पालकला स्वतःच पाणी सुटतं. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू. असं थोडंसं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकायचं विसरलेली आणि झाकण ठेवू.
डाळसुद्धा शिजून रेडी झाली बघू शकता. आता आपण झाकण काढू, एकदा परत पालकला हलवून घेऊ. अशी दाल पालक तडका खूप छान लागतो, जसं आपण धाब्यावर खातो का नाही, सेम तसाच. आता पालकसुद्धा आपली 50% शिजलेली आहे. परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि परत ती करायचं, असं 2 वेळा करायचं. आता जी शिजलेली डाळ आहे ना, ती पालकमध्ये टाकून घ्यायची. डाळीला घोटायचं नाही, आपल्याला अशी अख्खी डाळ दिसली पाहिजे. तर छान एकदा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यात 1 ग्लास पाणी वतून घेणार आहे. एक ग्लास पाणी वतून घेतलंय. आता आपण त्याला फास्ट गॅस करायचा आणि छान अशी उकळी येऊ द्यायची. 5 ते 7 मिनटं आपण त्याला असंच उकळून घ्यायचं. डाळ घोटली ना ती चांगली नाही लागत, अशी अख्खी डाळ खूप छान दिसते दिसायला पण आणि शिजलेली आहे आपली डाळ. त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. आता डाळ छान आपण 5 मिनटं शिजवून घेतली. आता तडका रेडी करू. तडक्यासाठी आपण 2 चमचे तूप घेतलेले. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तूप गरम झालं की त्याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे छान तडतडू द्यायचे. त्याच्यात आपण 2 मिरच्या टाकून घेऊ लाल. त्याच्यात आपण लसूण टाकून घ्यायचं आहे. एकदम बारीक चिरून ठेवलेला लसूण आहे. लसणाचा वापर तडक्यामध्ये थोडा जास्तच करायचा. आता लसूण छान असा लाल झाला पाहिजे. आता लसूण छान भाजून घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या आहेत उभ्या चिरलेल्या, त्यासुद्धा तडक्यामध्ये टाकून घेऊ. आता गॅस बंद करायचा, कारण लसूण आपल्याला थोडासा लालसर दिसायला लागला. गॅस बंद करायचा आणि जेव्हा आपण डाळीमध्ये तडका टाकणार आहे त्याच टायमाला त्याच्यामध्ये जरासं लाल तिखट टाकायचं, म्हणजे डाळीला छान कलर येतो. एकदम गरममध्ये टाकाल ना तर लाल तिखट जळून जाईल आणि त्याचा कलरसुद्धा छान नाही येणार. आता गरम गरम आपण डाळीमध्ये टाकून घेऊ आणि लगेच त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनटासाठी, म्हणजे छान असा तडका लागतो डाळीला. 2 ते 3 मिनटं झाली. बघू शकता किती छान अशी आपली दाल पालक तडका रेडी झालेली आहे. एकदम साधी आणि सोपी. आता आपण लांब लांब चिरून घेतलेले आल्याचे तुकडे आहेत, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. छान अशी आपली धाबा स्टाईल दाल तडका घरच्या घरी आपण रेडी केलेला आहे. खूपच छान लागतो आणि एकदा नक्की करून बघा. जर आपल्याला आवडत असेल तर आपण चण्या डाळीचा वापर केला तरीही चालतं, तीसुद्धा दाल तडक्यामध्ये खूप छान लागते. पण मी तुरीची डाळ वापरले. एकदा तुम्हाला हलवूनसुद्धा दाखवते. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि खाण्यामध्ये सुद्धा तेवढीच टेस्टी होते. तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.